गुड मॉर्निंग एव्हरीवन. सर्वप्रथम आयुर्वेदाची आद्य देवता भगवान धन्वंतरीला वंदन करूया. यो विश्वं विदधाति पाति सततं संहारयत त्यंजसा सृष्ट्वा दिव्यमहोषधींश विविधान् दूरीकरोत्यामयान् बिभ्रान्नो अंजलिना चकास्ति भुवने पीयूषपूर्णं घटम् तं धन्वन्तरि रूपमीशममलं वंदामहे श्रेयसे वंदामहे श्रेयसे वंदामहे श्रेयसे. भगवान धन्वंतरीला वंदन करून आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. आपला 11वा अध्याय अष्टांग हृदयाचा आपण चालू करणार आहोत. एकादशो अध्याय 11वा अथातो दोषादि विज्ञानेम अध्याय व्याख्यास्याम. आता हा अध्याय किती महत्वाचा आहे तर खूप महत्वाचा आहे. पीजी एंट्रन्सच्या दृष्टिकोनातून, प्रॅक्टिसच्या दृष्टिकोनातून व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. पीजी विद्यार्थ्यांना, जे विद्यार्थी पीजीची तयारी करतात त्यांना विनंती आहे की 11, 12 आणि 13वा अध्याय हा तुमचा पाठ पाहिजे. याच्यावर दरवर्षी प्रश्न पडतात. दोष धातुमूल वृद्धीचे लक्षण, त्यांचे प्रकार, त्यांचे स्थान, त्यांचे कार्य, हे सगळं तुम्हाला आलं पाहिजे. त्यामुळं आज जो मी अध्याय शिकवणार आहोत तो आजच्या आज पूर्णपणेचा अभ्यासाची तयारी करा आणि अभ्यास करा. बघूया आपण दोषादी विज्ञानांचा अध्याय. श्लोक नंबर 1, 2, 3 बघा. आता याच्यामध्ये प्राकृत वाताची कार्य, प्राकृत पित्ताची कार्य आणि प्राकृत कफाची कार्य सांगितलेली आहे. दोष धातू मला मूलम सदा दिहस्यतम चलह उत्साह उच्चवास निश्वास चेष्टा वेग प्रवर्तने सम्यगत्याच धातूनाम अक्षणाम पाठवेनच अनुगृह्णात्य विकृत पित्तम पक्तुष्म दर्शने शुद्धरुचि प्रभा मेधादि शौर्य तनु मार्दवे श्लेष्मा स्थिरत्व स्निग्धत्व संधी बंध क्षमादि. वाताचे प्राकृत कार्य, पित्ताचे प्राकृत कार्य आणि कफाचे प्राकृत कार्य. कोणतं तरी एक प्राकृत कार्य तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाईल आणि विचारतील हे वाताचा आहे, पित्ताचा आहे की कफाचा आहे. जिथं उत्साह आहे, उच्छ्वास आहे, निश्वास, चेष्टा, वेग, प्रवर्तने. वातादी दोष, रसादी धातू, मूत्रादी मल हे शरीरात नेहमीचे मूलभूत घटक अवयव आहेत. दोष धातू मला मूलम देहस्य तमचल. या शरीरामध्ये दोष आहेत, धातू आहेत आणि मल आहेत. दोष धातू मला मूलम ही शरीरम. शरीरामध्ये काय आहेत तर दोष आहेत, वात पित्त कफ. धातू आहेत, रस रक्त मांस मेद अस्थि म्हणजे शुक्र. त्रिमल आहेत, मूत्र पुरुष आणि स्त्री. त्यालाच देह असं म्हटलं. हे शरीरातील अवयवाचे घटक आहेत. आता वायू अविकृत असताना म्हणजे प्राकृत असताना उत्साह, श्वास उच्छ्वास, चेष्टा, मलमूत्रादिकांचा उत्सर्ग, धातूंचे स्वमार्गाने गमन, इंद्रियांची विषय ग्रहण शक्ती इत्यादी गोष्टींच्या योगाने शरीराचे संरक्षण करीतो. वाताचं कार्य काय? उत्साह, उच्छ्वास, श्वास घेणे, श्वास सोडणे, चेष्टा, हालचाल करणे, वेग प्रवर्तने, मलमूत्रादिकांचा वेग प्राकृत आहे. युरिनला त्रास नाहीये, मलाला कोणतं कॉन्स्टिपेशन नाहीये, स्वेद प्रवृत्ती व्यवस्थित आहे. वेग प्रवर्तन. सम्यगत्याचे धातूना, सगळे धातू कसे आहेत? प्राकृतरित्या काम करत आहेत. धातूंचे स्वमार्गाने गमन, प्राकृतरित्या कार्यगोष्टी चालू आहे. अक्षनाम पाठवेनच, इंद्रियाची विषय ग्रहण शक्ती इत्यादी गोष्टींच्या योगाने शरीराचे वात संरक्षण करतो. हे पाठ करा. उत्साह उच्छ्वास निश्वास चेष्टा वेग प्रवर्तने सम्यगत्याचे धातूनाम अक्षनाम पाठवेनच. अक्षनाम पाठवेनच म्हणजे पापण्यांची हालचाल. अक्षनाम पाठवेन, इंद्रियाची विषय ग्रहण शक्ती प्राकृत आहे. दिस इज वाताचं प्राकृत कार्य. पित्ताचं काय बघा.
पित्तम पक्तुष्म दर्शने शुत्र रुची प्रभा मेधादी शौर्य तनु मार्दवे. पित्ताचं काम आहे पक्तुष्म दर्शने. पित्त पचन, उष्णता, दर्शन शक्ती, क्षुधा, तृष्णा, रुची, कांती, मेधा, प्रज्ञा, शौर्य, देह मार्दव इत्यादिकांना पित्त कारणीभूत आहे. आपल्याला तहान लागते, भूक लागते, हेच पित्ताचं प्राकृत कार्य आहे. फक्त उष्म दर्शने शुत्रु रुची प्रभा मेधा धी शौर्य तनु मार्दवे. शौर्य पित्त, मेधा बुद्धी हे सुद्धा पित्ताचं काम सांगितलंय, अंडरलाईन करा. मेधा, प्रज्ञा आणि शौर्य हे पित्ताचं प्राकृत कार्य आहे. फक्त उष्म दर्शने पचन करणे, शरीरामध्ये उष्णता टिकून ठेवणे, दर्शन शक्ती. आपल्या डोळ्यामध्ये कोणतं पित्त आहे? आलोचक पित्त सांगितलेलं आहे, लक्षात घ्या. पुढे आपण वाताचे प्रकार, पित्ताचे प्रकार, कफाचे प्रकार बघणार आहोत. आणि कफाचं कार्य काय? श्लेष्मा, स्थिरत्व, स्निग्धत्व, संधिबंध, क्षमादिवी. कफाचं काम आहे, प्राकृत कफाचं काम कफ शरीराची दृढता, स्निग्धता, सांध्यांचे जुळणे, संधिबंध आणि सहनशीलता इत्यादी गोष्टींना कारणीभूत आहे. कफ प्रकृती आपण पाहिलेली सहनशीलता असते, कोणी काही बोललं तर ते ऐकून घेतात. कफाचे प्राकृत कार्य श्लेष्मा, स्थिरत्व, स्निग्धत्व, संधिबंध आणि क्षमादिवी. स्थिरत्व, स्निग्धत्व, संधिबंध आणि क्षमादिवी. तो सहनशील आहे, शरीर दृढता, स्निग्धता आणि सांध्यांचे जुळणे हे कफाचं प्राकृत कार्य सांगितलं. अशा प्रकारे हे वाताचे प्राकृत कार्य, पित्ताचे प्राकृत कार्य, कफाचे प्राकृत कार्य हे पाठ पाहिजे. उत्साह, उच्छ्वास, निश्वास, चेष्टा, वेग, प्रवर्तने, सम्यगत्याच्या धातूनाम अक्षनाम पाठवेनच अनुगृह्णाते कृत. पित्तम पक्तुष्म दर्शने शुत्र रुची प्रभा मेधादी शौर्य तनु मार्दवे. श्लेष्मा, स्थिरत्व, स्निग्धत्व, संधिबंध, क्षमादेवी हे पाठ करून टाका. पुढे आता हे झालं दोष धातू मला मूलम ही शरीरम, ही झाली दोषांची प्राकृत कार्य. आता धातूंची प्राकृत कार्य काय? श्लोक नंबर 4 बघा. प्रीणनम जीवनम लेपः स्नेहो धारण पूरणे गर्भोत्पादस्य धातूनाम श्रेष्ठम कर्म क्रमात् स्मृतम. सप्त धातूंचं 7 प्रकारचं कार्य त्यांनी सांगितलं. प्रीणनम रसाचं कार्य आहे. प्रीणनम म्हणजे तृप्त करणे. जीवनम रसांतर रक्त धातू येतो, रक्त धातूचं कार्य. जीवन रक्तम जीवम इति स्थिती. आपलं जीवन जे आहे ते रक्त धातूवर अवलंबून आहे, म्हणून जीवन व्यापार चालविणे. लेपह मांस, आपल्या शरीरावर पूर्ण काय आहे? मांस आहे. मांसाचं लेपन केलेलं आहे, आतमध्ये अवयव आहेत. प्रीणन रसाचं कार्य, जीवन रक्ताचं कार्य, लेप मांसाचं कार्य. पुढं लेप म्हणजे वेष्टन करणे, लिंपणे. स्नेहो मेधाचं कार्य आहे, स्निग्ध करणे. धारण अस्थिचं कार्य आहे. पूरण अस्थिंचं पुरण करणे हे मज्जाचं कार्य आहे. आणि गर्भोत्पादन हे शुक्राचं कार्य आहे. ही रसादी सप्त धातूंची अनुकर्मे करून कर्मे आहेत. परीक्षेमध्ये प्रश्न पडला जाईल की प्रीणन हे कर्म कशाचं आहे? रस धातूचं आहे. जीवन हे कर्म कशाचं आहे? रक्त धातूचं आहे. लेप कर्म कशाचं आहे? मांस धातूचं आहे. स्नेह कर्म कशाचं आहे? मेध धातूचं आहे. धारण करणे हे कर्म कशाचं आहे? अस्थि धातूचं आहे. अस्थिचं पुरण करणे कशाचं कर्म आहे? मज्जा धातूचं आहे. आणि गर्भोत्पादन करणे शुक्र धातूचं कार्य आहे. म्हणून श्लोक पाठ करा. प्रीणनम जीवनम लेपः स्नेहो धारण पूरणे गर्भोत्पादस्य धातूनाम श्रेष्ठम कर्म क्रमास. आता पुढे आहे दोष धातू, त्यानंतर मग त्रिमल. त्रिमल बघा त्यांचं कार्य. अवष्टंभ पुरुषस्य मूत्रस्य क्लेद वाहनम स्वेदस्य केश विधृती. शरीराचे धारण करणे अवष्टंभ पुरुषस्य. पुरुष जे आहे त्याचं कर्म सांगितलेलं आहे.
अवष्टंभ पुरुषस्य शरीराचे करणे. मूत्रस्य क्लेद वाहनम, मूत्राचं काम काय आहे? द्रव पदार्थांचा उत्सर्ग करणे. आणि स्वेदस्य केश विधृती, केसांचे संरक्षण स्वेदाचं कार्य सांगितलेलं आहे. ही मल मूत्र व स्वेद यांची अनुक्रमे मुख्य कर्मे आहे. तो अवष्टंभ पुरुषस्य, परीक्षेने प्रश्न मिळाला, अवष्टंभ कशाचं कार्य आहे? मूत्र, पुरुष आणि स्वेद यापैकी नाही. लक्षात आलं पाहिजे अवष्टंभ हे कार्य कशाचं आहे? पुरुषाचं आहे. अवष्टंभ पुरुषस्य मूत्रस्य क्लेद वाहनम स्वेदस्य केश विधृती. केश विधृती कार्य कोणत्या मलाचं आहे? तर स्वेदाचं कार्य आहे, लक्षात ठेवा. आता वाताची प्राकृत कार्य, पित्ताची प्राकृत कार्य, कफाची प्राकृत कार्य ते आपण पाहिली. त्यानंतर धातूंची प्राकृत कार्य आपण पाहिली, मलांची प्राकृत कार्य आपण पाहिली. आता प्राकृत कार्य सोडून जेव्हा वात विकृत होतो, जेव्हा धातू विकृत होतात, जेव्हा मल विकृत होतात, त्याच्या वृद्धी किंवा क्षय होते. कोणतीही गोष्ट असेल, एक तर वृद्धी होते नाही तर क्षय होते. तिसरं एक प्रकोप म्हणून वेगळा पॉईंट सांगितलेला आहे. आपण वृद्धी लक्षण या ठिकाणी बघणार आहोत. श्लोक नंबर 5 आणि 6 बघा. ऊर्ध्वस्थ कुरुते अनिल, कार्श कार्ष्ण उष्ण कामित्व, कंपानाह शकृद्ग्रहा, बल निद्रा इंद्रिय भ्रंश, प्रलाप भ्रम दीनता. आता वातच वृद्धीची लक्षणं त्या ठिकाणी दिलेली आहे. परीक्षेमध्ये दरवर्षी यावर प्रश्न पडतो. हा अध्याय सगळ्यात महत्वाचा आहे. मी आता सांगतो तुम्हाला. तुमच्या रोज सकाळी उठल्यानंतर पहिले पाठांतर, दोष धातू वृद्धीची लक्षणं, प्राकृत कार्य सगळं पाहिजे. ऊर्ध्वस्थ कुरुते अनिल, वात प्रकोपाची लक्षण दिलेत त्यांनी. काय होईल वात प्रकोप झाल्यावर शरीरामध्ये? कार्श उत्पन्न होईल. कार्श म्हणजे कृशता उत्पन्न होईल. कार्ष्ण, कार्ष्ण म्हणजे काळसरपणा. उष्ण कामित्व, उष्ण पदार्थ खाण्याची इच्छा होते, कारण वाताचा शीत गुण आहे. वात वृद्धी आल्यानंतर शीतगुण वाढणार आहे शरीरामध्ये, त्याला त्याच्या विरोधी पदार्थ खावासा वाटणार, उष्ण पदार्थांची खाण्याची इच्छा होते. कार्श, कार्ष्ण, उष्ण कामित्व, कंप, अनाह, शकृद्ग्रहा, शकृद्ग्रहा म्हणजे मलबद्धता. बल निद्रा इंद्रिय भ्रंश, बल हानी होते, निद्रा हानी होते, इंद्रिय हानी होते. बलहानी, निद्रानाश, इंद्रिय वैकल्य. प्रलाप भ्रम दीनता, प्रलाप भ्रम आणि म्लानता उत्पन्न करतात, दीनता उत्पन्न करतात. दीनता हे लक्षण कशाचं आहे? वातवृद्धी, पित्तवृद्धी, कफवृद्धी यापैकी नाही. लक्षात आलं पाहिजे, दीनता हे लक्षण वातवृद्धीचं आहे. म्हणून श्लोक पाठ करा. कार्श कार्ष्ण उष्ण कामित्व, कंपानाह शकृद्ग्रहान. शकृद्ग्रहान हे लक्षण कशाचं आहे? कंप हे लक्षण कशाचं आहे? बल निद्रा इंद्रिय भ्रंश, प्रलाप भ्रम दीनता. भ्रम हे लक्षण कशाचं आहे? हे वात वृद्धीचं लक्षण आहे. हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. यात महत्वाचं काय? अंडरलाईन करा, दीनता. बाकी तुम्ही वात प्रकोप, वात वृद्धी आहे त्या दृष्टीने विचार कराल. कार्श, कार्ष्ण, उष्ण कामित्व, उष्ण कामित्व अंडरलाईन करा. कंप कळेल, अनाह शकृद्ग्रहान. बल निद्रा, निद्रा नाश कशामध्ये आलेला आहे? निद्रा नाश वात वृद्धीमध्ये आलेलं लक्षात ठेवा. निद्रा नाश. पित्त वृद्धीचे लक्षण बघा. पित्त विन मूत्र नेत्र, तो कशुत्रुडः अल्पनिद्रतः पित्तम. पित्त वाढले असता मल मूत्र नेत्र व त्वचा यांना पिवळटपणा आणि ते क्षुधा तृष्णा दाह व निद्रा भंग उत्पन्न करते. निद्रा भंग उत्पन्न करते. लक्षात आधी या ठिकाणी मल मूत्र नेत्र यांना, त्वचा यांना पिवळसर वर्तन आलेलं आहे, हे पित्तवृद्धी लक्षण आहे. आणि शुत्रुडदाह अल्पनिद्रता, क्षुधा तृष्णा म्हणजे क्षुधा तृष्णा म्हणजे अतिशुद्धा, अतितृष्णा, दाह निर्माण करतो. आणि सगळ्यात महत्वाचं आहे अल्पनिद्रता. अंडरलाईन. वात वृद्धीमध्ये काय आहे?
निद्रा नाश आहे. पित्तवृद्धीमध्ये अल्पनिद्रता आहे. परीक्षेमध्ये प्रश्न पडेल, अल्पनिद्रता हे लक्षण कशाचं आहे? तर पित्तवृद्धीचं आहे, लक्षात ठेवा. अल्पनिद्रता आणि निद्रा नाश. अतिनिद्रता कशामध्ये आहे? तर वात म्हणजे निद्रा नाश कशामध्ये आहे? तर वात वृद्धीमध्ये सांगितलेलं आहे. बलनिद्रा, इंद्रिय भ्रंश, प्रलाप, भ्रमदीनता, निद्रानाश, अल्पनिद्रता. आणि आता वातवृद्धी, पित्तवृद्धी, कफवृद्धी हे जे वृद्धिक्षी लक्षणे आहेत, हे फक्त वाग्भटाने सांगितलेले नाहीत. आचार्य चरकाचार्यांनी, आचार्य शुश्रुताचार्यांनी सांगितलेलं आहे. तर आज तुम्ही आचार्य चरक, आचार्य सुश्रुत, आचार्य वाग्भट तिघांच्या नुसार जर बघाल तर अतिनिद्रता हे लक्षण, म्हणजे अतिनिद्रता हे लक्षण जे आहे कफवृद्धीमध्ये सांगितलेलं आहे. अल्पनिद्रता पित्तवृद्धीमध्ये आहे आणि निद्रा नाश हे वातवृद्धीमध्ये सांगितलेलं लक्षण. बघणारा चौक पुढे बघा. तर निद्रा नाश, वातवृद्धी, अल्पनिद्रता, पित्तवृद्धी अंडरलाईन करा. आणि पुढचा नंबर, पुढचा श्लोक बघा, श्लोक नंबर 7. श्लेष्माग्नि सदनम प्रसेक आलस्य गौरवम श्वेत्य शैत्यश्लथांगत्व श्वास कास अतिनिद्रता. श्लेष्म अग्नि सदन प्रसेक आलस्य गौरवम. आता कफवृद्धीची लक्षणे या ठिकाणी सांगितलेली आहेत. कफाचं जर वर्धन झालं तर काय होईल? कफ वाढला असं तो पहिलं काय करतो? अग्निसदन, श्लेष्म अग्निसदन, अग्निमांद्य उत्पन्न करतो. प्रसेक लालास्राव, आळस, गौरवता, श्वेत्य शैत्य. श्वेत्य म्हणजे काय? पांढुरता. शैत्य म्हणजे शीतता. श्लथांगत्व म्हणजे गात्रांची शिथिलता. श्वास कास अतिनिद्रता, आणि श्वास कास उत्पन्न करणार आहे आणि अतिनिद्रा उत्पन्न करणार आहे. बघा अतिनिद्रा आल्या याच्यामध्ये. वात वृद्धीमध्ये निद्रानाश, पित्तवृद्धीमध्ये अल्पनिद्रता आणि कफवृद्धीमध्ये अतिनिद्रता या ठिकाणी लक्षण आहे. त्यामुळे श्लोक पाठ करा. श्लेष्माग्नि सदनम प्रस्य कालस्य गौरवम श्वेत्य शैत्यश्लथांगत्व श्वास कास अतिनिद्रता. परीक्षेमध्ये प्रश्नावर विचारेल अतिनिद्रता हे लक्षण कशाचं आहे? लक्षात आलं म्हणजे कफवृद्धीचं लक्षण. अल्पनिद्रता पित्तवृद्धीचं आहे. आपल्याला वाटतं अल्पनिद्रता वाताचा असेल, गेस नाही करायचं, पाठ करायचं. अल्पनिद्रता हे लक्षण पित्तवृद्धीचं आहे. अशा प्रकारे आपण वातवृद्धी, पित्तवृद्धी आणि कफवृद्धी लक्षण पाहिले. श्लोक नंबर 8-9 बघा. आता पुढे धातू वृद्धीचे लक्षण आलेले आहे. रसोवापी श्लेष्मवद रक्तम विसर्प पिल्ल विद्रदीन कुष्ठ वातास्र पित्तास्र गुल्मुकुश कामला व्यंग अग्ननाश समूह रक्त तोगनेत्र मूत्रता मांस गंडार्बुद ग्रंथी गंड उद्र वृद्धितः कंठादिश्वादि मांसंच तद्वन मेद तथाश्रमम अल्प्यापि विश्रे श्वासम स्पिक्स्तन उदर लंबनम अस्त्यद्यस्त अधिदंतांश मज्जा नेत्रांग गौरवम प्रवसुस्थूल मुलानी उड्यात कृच्छान ऋषींश अतिस्त्री कामता वृद्धम शुक्रम शुक्राश मरीमती. आता धातू वृद्धीचे लक्षण दिलेले आहे. तुम्हाला सगळ्यांना ते पाठ करायचे आहेत. हे फास्ट घेतो. यावर प्रश्न दरवर्षी 100% असतात. रसवृद्धीचे परिणाम कफवृद्धीप्रमाणे असतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. रसवृद्धीचे प्रमाण कफवृद्धीप्रमाणे आहे म्हणजे कफवृद्धीचा जो श्लोक आहे श्लेष्माग्नि सदनम प्रत्येक आलस्य गौरवम श्वेत्य शैत्य श्लथांगत्व श्वास कास अतिनिद्रता हे रसवृद्धीची लक्षण आहे. रसोवापी श्लेष्मवद कफवृद्धीची जी लक्षणं आहेत तीच रसवृद्धीची लक्षणं आहेत. मग रक्ताचं काय? तर बघा विसर्प पिल्ल विद्रदीन कुष्ठ वातास्र पित्तास्र कुल्म उपकुश कामला व्यंग अग्ननाश समूह रक्त तोगनेत्र मूत्रता. रक्तवृद्धी झालेली आहे म्हणजे रक्तदृष्टी झालेली आहे थोडक्यात. त्या ठिकाणी विसर्प पिल्हा विद्रदी कुष्ठ वातरक्त रक्तपित्त गुल्म उपकुश कामला वांग अग्निमांद्य मूर्छा व त्वचा नेत्र व मूत्र यांच्या आरक्तता हे विकार उत्पन्न होणार आहे. या ठिकाणी
अग्निमांद्य आलेले बघा, अंडरलाईन करा. अग्निमांद्य, अग्निनाश सांगितलेला आहे त्यांनी. अग्निनाश म्हणजे रक्तवृद्धीमध्ये अग्निनाश आलेला आहे. बाकी मग रक्त व स्रोतसाचे तुम्हाला डिसीज जे आहेत, विसर्प, स्किन डिसीजेस, सगळे हे सगळे रक्तवृद्धी लक्षणामध्ये आलेले आहे. पुढे मांस बघा. मांसगंड अर्बुद ग्रंथी गंडोर उदरवृत्तः कंठादिश्वादी मांसंच. मांसवृद्धी झालेली काय होणार त्याच्यामध्ये? गंडमाळा, अर्बुद ग्रंथी, गलगंड, उदरवृद्धिता, उदराची वृद्धी होणार आहे. कंठादी, कंठादिश्वादी मांसंच, कंठादी स्थानामध्ये अधिमांस रोग हे विकार उत्पन्न होणार आहे. श्लोक पाठ करा. मांसगंड अर्बुद ग्रंथी गंड उदरवृद्धिता कंठादिश्वादी मांस. अधिमांस हा प्रश्न परीक्षेमध्ये पडलेला, लक्षात घ्या. अधिमांस हे कोणत्या धातूचं वृद्धी लक्षण आहे? अधिमांस लक्षात आलं पाहिजे आपल्याला, कारण मांस आणि मेदामध्ये कधी कधी गडबड होते. हे मांस वृद्धीचं लक्षण आहे का मेद वृद्धीचं लक्षण आहे? त्यामुळे श्लोक पाठ असणं आवश्यक आहे. श्लोक नंबर 10. तद्वन मेदस्तथाश्रमम अल्पयापी चशिदे श्वासम स्पीकस्तन उदरलंबनम. मेदवृद्धीनेही हेच विकार उत्पन्न होतात असं आचार्य वाग्भट म्हणतात. शिवाय अल्पयापी चशिदे श्वासम, अल्प सायासाने, अल्प आयासाने श्रम होऊन दम लागतो. आणि स्पीक स्तन उदरलंबनम, स्पीक स्तन प्रदेश आणि उदर प्रदेश लोंबतात अक्षरशः. स्पीक स्तन उदरलंबनम, जेव्हा परीक्षेत प्रश्न पडेल स्पीक स्तन उदरलंबनम हे कशाचं लक्षण आहे, लक्षात आलं पाहिजे. ते मेदवृद्धीचं लक्षण आहे. अस्थिवृद्धी बघा. अस्त्य अस्त्य अध्यस्त अधिदंतांश. अस्थिवृद्धीपासून अध्यस्ती व अधिदंत विकार उत्पन्न होतात. म्हणजे अध्यस्ती म्हणजे अस्थिवर अस्थि तयार होतात आणि दातावर दात येतात, अधिदंत. असे दोनच त्यांनी अस्थिवृद्धी लक्ष सांगितले, अध्यस्ती आणि अधिदंत. मज्जा नेत्रांग गौरवम परवसु स्थूल मुलानी कुर्यात कृच्छान्न अरुंशीच. मज्जा वाढली असता काय होणार आहे? नेत्र अंग गौरव, अंग व डोळे जड होतात. परवसु स्थूल मुलानी कुर्यात कृच्छान्न अरुंशीच, सांध्यावर कृष्ण साध्य व दीर्घ मूल शतारू संज्ञक त्या ठिकाणी उत्पन्न होतात म्हणून सांगितलेलं आहे. मज्जा नेत्रांग गौरवम. नेत्रांग गौरवम हे लक्षण कशाचं आहे असा प्रश्न पडलेला परीक्षेमध्ये, तर ते मज्जा वृद्धीचं लक्षण आहे. परवसु स्थूल मुलानी कुर्यात कृच्छान्न अरुंशीच, अरुंशी हे लक्षण कशाचं आहे, तर ते मज्जा वृद्धीचं आहे, एवढं लक्षात ठेवा. अशा प्रकारे धातू वृद्धी लक्षण या ठिकाणी आपण पाहिले. पुढे आहे मलवृद्धी लक्षण. मज्जा वृद्धी पाहिला आपण, शुक्रवृद्धी राहिले. अतिस्त्री कामता वृद्धम शुक्रम शुक्राश्मरीमपी. शुक्र वाढले असता शुक्राश्मरी होते व अतिस्त्री कामता संभोग इच्छा अतिशय वाढते. असे दोन त्यांनी लक्षण सांगितली, शुक्राश्मरी आणि अतिस्त्री कामता. बस या ठिकाणी धातू वृद्धी लक्षण. नंतर पुढे आहे मलवृद्धी लक्षण. मूत्र पुरुष आणि स्वेद. मल बघा. कुक्षावाध्मानाटपम गरोम वेदनाम शकृत. मल वाढला असता त्रिमल पैकी पुरुष वृद्धी लक्षण बघा. कुक्षवाध्मानाटपम गरोम वेदनाम शकृत. कुक्षी, कुक्षी प्रदेश काय होता? आधमान, आटोप, गौरवता, वेदना होतात. ही त्याने लक्षणं सांगितलेली आहे. मूत्रवृद्धी. मूत्रम तो बस्ती निस्तोदम कृत्याप्य कृत संज्ञता. मूत्र वाढले असता बस्ती शूल होतो व कृत्याप्य कृत संज्ञता, लघवी केली तरी न केल्यासारखी वाटते. अंडरलाईन करा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. कृत्यापी अकृत संज्ञता.
हे लक्षण कुठे आलेलं आहे कोणी सांगू शकेल का? मूत्रवृद्धीमध्ये आलेलं आहेच, परंतु अजून एका ठिकाणी आलंय, कृत्याप्य कृत संज्ञता. मूत्रम तु बसते निस्तोदम कृत्याप्य कृत संज्ञता. हे बघा कुठं आलेलं आहे. मूत्र वाढले असता बसती शूल होतो आणि पुन्हा पुन्हा लघवी होईल असे वाटते. कृत्यापी अकृत संज्ञता. एकदा गेलं तरी पूर्ण झाली नाही असं वाटतं. आणि स्वेद बघा, स्वेदो अतिस्वेद दुर्गंध्यम कंडू एवं च लक्ष्य. स्वेद वृद्धीने काय होणार आहे? घाम फार येतो, अंगास दुर्गंधी, कंडू सुटते. स्वेदो अतिस्वेद, दुर्गंध्य आणि कंडू हे 3 लक्षणं सांगितलेली आहेत. कृत्याप्य कृत संज्ञा अंडरलाईन करा, मूत्रवृद्धीचं लक्षण आहे. अशा प्रकारे दोष, धातू, मल, प्राकृत कार्य, त्यानंतर दोष, धातू, मल, वृद्धी लक्षण आपण पाहिजे. पुढे जाऊया आपण आता. दूषिकादिनपी मलान बाहुल्य गुरुता दिवी. याचप्रमाणे नेत्राधिकांच्या मलांची वृद्धी त्या त्या स्थानामध्ये जाड्य व मलसंचय इत्यादिकावरून ओळखावी. आता आपण फक्त दोष, धातू, मल पाहिले, पण अजून एक काही काही ठिकाणी मल त्या ठिकाणी उत्पन्न होतो. त्या स्थानिक ठिकाणचे परीक्षण करून त्या त्या ठिकाणी मलाची वृद्धी झाली असं समजावं. याने काय दिलंय? नेत्राधिकांचे मल. आता डोळ्यातला मल आहे ते तुम्ही त्या ठिकाणी बघायचं. कानातला मल आहे, दूषिका आदिनपी मलान बाहुल्य गुरुता आदिपी. नेत्राधिकांच्या मलांची वृद्धी त्या त्या स्थानामध्ये जाड्य व मलसंचय इत्यादिकावरून ओळखावी. पुढे आता त्यांनी परत ज्याप्रमाणे आपण दोष वृद्धी लक्षण पाहिले, आता दोषांची क्षय लक्षणं पुढे दिलेली आहेत बघा. वातक्षय लक्षण, लिंगम क्षणे अनिलिंगस्य साधो अल्पम भाषित हितम संज्ञामोश्लेष्म वृद्धम उक्तामय संभव. वायू क्षय झाला असता लिंगम क्षीणे अनिल अंगस्य साधो अल्पम भाषित हितम. वायू सुप्रमाणावर कमी झाला असता क्षीणे अनिल अंगस्य हातपाय गळाले सारखे होतात. साधो अल्पम भाषित हितम कायिक व वाचिक क्रिया कमी होतात. संज्ञा मोहस्तता श्लेष्म ज्ञानेंद्रियाची व बुद्धीची शक्ती क्षीण होते. लिंगम क्षीणे व संज्ञा मोह ही लक्षणं दिसतात. श्लेष्म वृद्ध उक्तामय संभव आणि कफ वृद्धीजन्य रोग उत्पन्न होतात. जेव्हा वाताचा क्षय होतो तेव्हा कफाची वृद्धी होते, हे लक्षात ठेवा. म्हणून कफ वृद्धीजन्य या ठिकाणी लक्षणं उत्पन्न होतात असं म्हटलेलं आहे. श्लेष्म वृद्ध उक्तामय समूह, अंडरलाईन दिस. जेव्हा वाताचा क्षय होतो तेव्हा कफ वाढतो, जेव्हा कफाचा क्षय होतो तेव्हा वात वाढतो. म्हणून काय लक्षण आहेत? लिंगम क्षीणे अनिल अंगस्य साधो अल्पम भाषित येतं. एवढा वात क्षय होतो की त्याला बोलू सुद्धा वाटत. अल्प भाषिते हितम संज्ञा मोह हे लक्ष त्या ठिकाणी दिले. संज्ञा मोह श्लेष्म वृद्ध उक्तामय संभव. श्लेष्म वृद्धीची लक्षणं जी आहेत ती वात क्षयाची आहेत. श्लेष्म वृद्धीची लक्षणं काय आहेत? श्लेष्म अग्नि सदनम प्रसेक आलस्य गौरवम श्वैत्य शैत्य स्लथांगत्व श्वासकास अतिनिद्रता ही वात क्षयाची लक्षणं आहेत. अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे. पित्त क्षयाची लक्षणं बघा. पित्ते मंदो अनलह शीतम प्रभाहानी, अंडरलाईन करा प्रभाहानी. पित्त क्षीण झाले असता अग्निमांद्य बघा. मंदो अनलह, मंदो अनलह. अग्निमांद्य आपण कशात पाहिला? आता कोणत्या धातूच्या क्षयामध्ये पाहिला अग्निनाश? सांगा बरं. अग्निनाश कुठं पाहिला आपण? रक्तवृद्धीमध्ये. यस, रक्तवृद्धीमध्ये आपण पाहिलं अग्निनाश. या ठिकाणी पित्ते मंदो अनलह, अग्निमांद्य उत्पन्न होते. पित्ते मंदो अनलह, मंदो अनलह हे पित्त क्षयाचं लक्षण लक्षात ठेवा. शीतम प्रभाहानी, पित्त क्षीण झाले असता अग्निमांद्य. शैत्यव निस्तेजता उत्पन्न होते. श्लोक नंबर 16. कफे भ्रमाः शून्यत्वम रुद्र वश्लता.
कफ क्षीण झाला असता कफे भ्रमा, भ्रम अंडरलाईन करा, भ्रम उत्पन्न होतो. भ्रम आपण कुठे पाहिलेलं आहे? कोणत्या दोषांच्या वृद्धीमध्ये पाहिले भ्रम? बोला बोला. वाताच्या वृद्धीमध्ये वात वृद्धी. येस 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 परफेक्ट. वात वृद्धीमध्ये आपण भ्रम पाहिलेला आहे. आता या ठिकाणी कफक्षय झालेला आहे. जेव्हा कफक्षय होतो ना तेव्हा वाताची वृद्धी होते. कफे भ्रमाहा. आणि जेव्हा कफाचा क्षय झालेला आहे तर वात वृद्धी लक्षण दिसणारच. भ्रम हे जे लक्षण आहे की कफक्षयाचं आहे. परीक्षेमध्ये आल्यानंतर लक्षात आलं पाहिजे की भ्रम हे लक्षण कफक्षयाचं आहे. कफे भ्रमाहा. श्लेष्म आशयानाम शून्यत्वम रुद्रवश्लत संधिता. कफक्षीण झाला असता भ्रम होतो. छाती वगैरे जे कफाशय रिक्त होतात, श्लेष्म जिथं स्थान आहे आशय आहेत सगळे रिक्त होऊन जातात कारण कफाचा क्षय झालेला आहे. शून्यत्वम श्लेष्म आशयानाम शून्यत्वम रुद्रवश्लत संधिता. म्हणजे रुद्रव अंडरलाईन करा, रुद्रव लक्ष सांगितलेलं आहे. हृदय गळते, मन मवाळ होते आणि श्लत संधिता सांधे शिथिल होतात. कारण आपण पाहिलं श्लेष्मा स्थिरत्व स्निग्धत्व संधी बंध क्षमादिवी. संधी बांधण्याचं काम कफाचं प्राकृत कार्य आहे आणि या ठिकाणी कफाचा क्षय झाला आहे. संधी शिथिल होतात. रुद्रव श्लत संधिता अंडरलाईन करा, श्लत संधिता हे लक्षण कफक्षयाचं आहे. अशा प्रकारे वात पित्त आणि कफक्षयाची लक्षणं पाहिली. तर धातू बघा, धातुक्षयाची लक्षणे. रस रस धातू बघा. रसे रोक्षम श्रम शोषो ग्लानी शब्द सहिष्णुता रक्ते आम्ले शिशिर प्रीती शिरा शैथिल्य रुक्षता मांस अक्षग्लानी गंड स्पिक शुष्कता संधि वेदना मेदसी स्वप्नम कट्ट्याः लोहो वृद्धि कुशांगता अस्तित्वोदः सदनम दंतकेश नखादिषु अस्त्यनाम मज्जनी सौशर्यम भ्रमस्तिमिर दर्शनम शुक्र चिरात प्रसिचेत शुक्रम शोणित मी बवा तो दो अत्यर्थ उर्षणयोर मेड्रम धुमाहिती वच. आता या ठिकाणी धातू क्षयाची लक्षणं सांगितली. रसाचा क्षय झालेला आहे, काय होईल? रसे रोक्षम वृक्षता उत्पन्न होईल. श्रम शोषो वृक्षता शोष ग्लानी श्रम होतात व शब्द सहन होत नाही. अंडरलाईन करा, शब्द असहिष्णुता परीक्षेत पडलेला प्रश्न आहे. शब्द असहिष्णुता कशाचं लक्षण आहे? रस रस क्षयाचं लक्षण म्हणून सांगितलेलं आहे. शब्द असहिष्णुता. रसे रोक्षम श्रम शोषो ग्लानी शब्द असहिष्णुता. ग्लानी हे लक्षण कशाचं आहे? ते रसक्षयाचं आहे. रक्तक्षय बघा. रक्ते आम्ले शिशिर प्रीती रक्ते आम्ल शिशिर प्रीती शिरा शैथिल्य वृक्षता. रक्तक्षयाने आम्ल व थंड पदार्थावर वासना होते, आंबट खावंसं वाटतं. आम्ल हृदयनाम सांगितलंय आणि आपण आम्ल रसाचं प्राकृत कर्म बघता, आम्ल रसाचं गुणधर्म कर्म बघताना आपण एक पाहिलेलं आहे. कोण सांगेल? आम्ल रसाचं काम काय? आम्लरस सांगा सांगा. कालच पाहिलं आपण. आम्लरस काय करतं रक्ताबाबत? रक्तवर्धक आहे. येस परफेक्ट. एवढा वेळ लागायला नको. आम्लरसच आपण काल पाहिलं. अग्निदिप्ती, हृदय, पाचन, रोचन, प्रीणन, क्लिदन, लघु, कफ, पित्त, रक्तवर्धक म्हणून पाहिलेल्या. रक्ते आम्ल शिशिर प्रीती शिरा शैथिल्य वृक्षता. आंबट खायची इच्छा होती, आम्लरस रक्तवर्धक सांगितलेला आहे, आम्लो हृदयनाम म्हटलेला आहे. असं लॉजिक लावायचं. रक्ते आम्ल रक्त क्षय झालाय, आम्लरस खायची इच्छा. शिशिर प्रीती म्हणजे शिशिर ऋतूमध्ये जी दिनचर्या आहे, जी ऋतुचर्या आहे, त्या ऋतुचर्याचं पालन करायची इच्छा होते, शीततेची इच्छा होते. रक्ते आम्ल शिशिर प्रीती शिरा शैथिल्य वृक्षता.
आणि रक्ताचा क्षय झाल्यामुळे त्या शिरा शैथिल्य, त्या शिरेमध्ये रक्तच नाहीये ना, क्षय झालेला आहे, त्या शिथिल झाल्या. शिरा शैथिल्य वृक्षता, शिरा शिथिल होतात आणि अंग वृक्ष होऊन जातात. म्हणून रक्त जीवम इति स्थिती म्हटलं. मांसे अक्ष ग्लानी गंड स्पीक शुष्कता संधी वेदना. मांस क्षयाने, मांसाचं काम आहे लेपन कर्म. प्रीणनम जीवनम लेप, लेप काम मांसाचं आहे आणि ते मांस क्षय झाला. मांस क्षयाने काय लक्षात येतात? मांसे अक्ष ग्लानी गंड स्पीक शुष्कता संधी वेदना. मांस क्षयाने इंद्रिय दुर्बल्य होते. अक्ष ग्लानी, अक्ष शब्दाला इंद्रिय म्हटले थोडक्यात. कारण आपण जेव्हा पित्ताचं प्राकृत कार्य पाहिलं, अक्षराम पाठवेनचे, अक्षराम पाठविण्याचं वाताचं जे प्राकृत कार्य आहे, सॉरी पित्ताचं नाही, वाताचं कार्य आहे, अक्षराम पाठविण्याचे. त्या ठिकाणी सुद्धा इंद्रिय जे आहेत, इंद्रियांची विषय ग्रहण शक्ती ही व्यवस्थित असताना सांगितले. या ठिकाणी अक्ष शब्द जो आहे, मांसे अक्ष ग्लानी गंड, मांस क्षयाने अक्ष ग्लानी म्हणजे इंद्रिय दुर्बल्य होतात. लक्षात, ग्लानी गंड स्पीक शुष्कता संधी वेदना. मांस क्षयाने इंद्रिय दुर्बल्य होते, गाल व स्पीक शुष्क होतात.